साहेबांचा सत्कार करण्यात आला। सत्कार करण्याचं कारण का गुंड साहेबांनी आम्हाला नारंगामध्ये असताना फार मोठं सहकार्य केलं का जेणेकरून शेतकऱ्यांना कांद्याचे बियाण्याचे पैसे अडकले होते। आम्ही फक्त एक फोन केला साहेबांना, साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं तर तुम्ही जा, फक्त तिथं माझे मित्र आहे त्यांना पत्र माझं नाव सांगा। साहेबाचं नाव सांगितल्यानंतर तिथल्या साहेबांनी पहिल्यांदा अर्ज घेतला आणि एका आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचे 5 लाख रुपये काढून दिले। म्हणजे हे असे आपले अधिकारी आहेत, म्हणजे हे नेहमी शेतकऱ्यांना मदत करणारे आपले गुंड साहेब आहेत। तुम्ही जुन्नर तालुक्यात आलात, तुमचं स्वागत। आम्ही कधी तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आणि असे अधिकारी असेल तर सर्वसामान्यांची नक्की कामं होती आणि ती झालेली आहे, म्हणून मला पण त्यांचा फार मोठा अभिमान आहे। यापुढे काळामध्ये तुम्हाला शुभेच्छा। जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय गुरु साहेब यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला। गेली अनेक वर्ष म्हणजे काही काळापूर्वी नारायणगाव या ठिकाणी असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी आल्यानंतर खरंच काही दिवसापूर्वी एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी कसा असावा, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळावा याचं एक उदाहरण आम्हाला ठिकाणी पाहायला भेटलं। आदिवासी भागामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबाला त्या ठिकाणी लाईट नव्हती, त्याला लाईटीचा पोल सुद्धा त्या ठिकाणी राहून दिलं जात नव्हतं, परंतु ते कुटुंब इथं आल्यानंतर त्याच्यावरती देखील एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। पण साहेबांच्या इथं आल्यानंतर साहेबांनी सांगितलं या कुटुंबाला 24 तासामध्ये न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने साहेबांनी केलं आणि सर्वसामान्य कुटुंबाला त्या ठिकाणी 20 वर्ष ज्या ठिकाणी लाईट नव्हती त्या ठिकाणी लाईट मिळाली। हे खरं तर साहेबांचं श्रेय आहे, कारण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळतोय। अजूनही जे शेतकऱ्यांना जे काही समस्या असते त्या सोडवण्याचं काम साहेब या ठिकाणी निरपेक्षपणे करीत असतात। आजही साहेब आम्ही तुमच्याकडे एक पत्र घेऊन आलेलो आहे, जे महाराष्ट्रामध्ये जे दूध भेसळीचं प्रकरण त्या ठिकाणी वाढते, जुन्नर तालुक्यामधले काही 3 आरोपी त्याच्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती, आणि अजूनही जे काही डेऱ्या संकलन करतात, दूध संकलन करतात त्या ठिकाणी काही ठिकाणी रात्रीचे टँकर त्या ठिकाणी भरून जात असल्याचे निष्पन्न आम्हाला ठिकाणी झालेले आहे। तरी तुम्ही महसूल विभाग असेल, FDA असेल, अन्न औषध प्रशासन, आपण सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्त कारवाई त्या ठिकाणी करावी आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा, त्या संबंधीचं पत्र आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतोय। कारण हा सर्वसामान्याच्या जीवाशी खेळ, जी लहान लहान मुलं ती दूध पितात, त्यांना कर्करोग होतात, त्याच्या ठिकाणी डिटर्जंट पावडर असेल, पौष्टिक सोडा असेल, त्याचप्रमाणे युरिया, परत शॅम्पू, या अशी रसायन त्या ठिकाणी मिसळली जातात आणि त्याचा शरीरावरती वेगळाच असा परिणाम होतोय। तुम्ही सर्वसामान्यांना न्याय देणारे अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही आला, तुमचं स्वागत आहे। आणि सर्वसामान्याला तुमच्याकडून अपेक्षा आहे, ज्या माणसाला न्याय देतो त्याच्याकडूनच लोक अपेक्षा करतात साहेब, त्यामुळे तुम्ही आम्हाला हा सुद्धा न्याय मिळून द्यावा अशी आपणास विनंती आहे। आणि जुन्नर तालुका सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आपणास या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत। आजच्या या म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून जी भेसळ उघडकीस आली, यात खरे भेसळकर बाहेर आले आणि शेतकऱ्यांचे आरोप म्हणजे पुसले गेले। म्हणून साहेब तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये जेवढ्या दूध डेअरी असतील त्यांची सुद्धा तुम्ही सखोल चौकशी करा आणि जे भेसळखोर असतील त्यांना कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करा। काही दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे या विभागामध्ये वीज चोरी, केबल चोरीचं जास्तीत जास्त प्रमाण त्या ठिकाणी वाढलं होतं, पण साहेब आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी धडक कारवाई केली ती वडदची, आणि तिथे त्या चोरांना त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट येरवडा पोलीस स्टेशन दाखवलं, इथं नाही। कारण त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण, शेतकरी उन्हाळ्यामध्ये अडचणीत असायचा, त्याला भांडवल टाकावं का वीज त्यांची केबल चोरी गेलेली ते पैसे त्यांच्याकडे नसायचे। ती कारवाई झाल्यानंतर तेजवाडी मधील देखील काही केबल चोरीला गेल्या होत्या, त्या संदर्भामध्ये संपन्नांना असतील आम्ही असं शेतकरी संघटनेने या ठिकाणी निवेदन दिलं होतं। साहेबांनी त्याचीही दखल घेऊन त्या ठिकाणी जे वीज चोरी केबल चोरी करणारे जे काही चोर होते त्यांना त्या ठिकाणी पकडून सर्वसामान्यांना त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे, आणि ती चोरी जे केबल आहे ते सुद्धा त्यांना परत दिलेले आहे। त्याबद्दल साहेब आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद। जय शिवराय। इथून पुढे असेच सहकार्य तुम्हाला